नमस्कार मंडळी, मी आज ना खूप साऱ्या अशा कडकण्या बनवणार आहे. तर पहिल्यांदा म्हटलं चहा वगैरे घेऊया गरमागरम. असं जर आपले चहाने सुरुवात झाली ना, मग आपल्याला उत्साह पण येतो. आणि 8-9 दिवस झाले आपला उपास पण आहे. आणि त्या आईने ना खूप छान असं ना कडकण्याचं पीठ मळून घेतलं होतं. आणि गव्हाचं पीठ घेतलं होतं आणि त्याच्यातच ना थोडंसं बेसन पीठ आणि थोडासा रवा आणि हळद आणि गूळ टाकून ना मिक्स केलं होतं आणि थोडंसं मीठ टाकलं. आणि मी इथे ना भरपूर साऱ्या ना अशा कडकण्या लाटून घेतल्या होत्या. आणि इकडे बघा आई पण लाटत आहेत. आणि आम्ही ना भरपूर सारे अशा ना 1 किलोच्या आम्ही कडकण्या बनवत असतो दरवर्षी. कारण ना दसऱ्याच्या दिवशी ना सर्व मुलांना आम्ही वाटतो. आणि तेव्हा तुम्ही पाहू शकता सर्व ना जवळपास इथे ना आमच्या कडकण्या लाटून झालेल्या आहेत. आणि खूप छान आणि टेस्टी हे कडकण्या लागतात बरं का. आणि फुगू नये म्हणून ना थोड्याशा अशा पातळ कडकण्या बनवायच्या. आणि ते बघा तुम्ही पाहू शकताय तेल गरम झाल्यानंतर मी इथे ना एक एक असे करून ना कडकण्या तळून घेते. आणि गोड असल्यामुळे ना खरंच खायला टेस्टी लागतात. एकदम अशा कुरकुरीत आणि पातळ इथे ना आपल्या कडकण्या तयार झालेल्या आहेत. आणि उद्या आहे दसरा, तर आमच्या इकडनं आदल्या दिवशी ना ह्या कडकण्या बनवल्या जातात. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बाय.